विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. भाजपच्या 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग. बिहार पोटनिवडणुकीत बांकीपूरमध्ये जनसुराज्य पक्षाच्या प्रशांत किशोर यांची 19,000 मतांनी बाजी. ही निवडणूक भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी. विजयानंतर प्रशांत किशोर यांचं भाष्य. गुजरातमधील मांजलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपची बाजी. सतीश पटेल 30,630 मतांनी विजयी. काँग्रेसच्या भिकाबाई रबारी यांचा पराभव. मध्य प्रदेशच्या दातियामध्ये काँग्रेसचे घनश्याम सिंग 61,677 मतांनी विजयी. भाजपच्या आशुतोष तिवारी यांचा 11,054 मतांनी पराभव. पक्ष घटनेमधील बदलांबाबत कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करा. 27 जुलै रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने सुनेत्रा पवारांना पाठवलेल्या पत्रासमोर कागदपत्र न दिल्यास पक्षाची सुधारित घटना, कार्यकारिणी आणि नियुक्त्यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह. पत्रामध्ये उल्लेख. गलिच्छ राजकारणामध्ये राहावं की न राहावं, समतेचं राज्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार. माजलगावातील एका कार्यक्रमात धनंजय मुंडेंचं भाष्य. जातीपातीचं राजकारण धनंजय मुंडेंनीच आणलं. उशिरा का होईना पण मुंडेंना शहाणपण आलं. मनोज जरांगेंचा उपरोधिक टोला. राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतं. लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नाही, पंकजा मुंडेंचं सूचक विधान. तर भाजपमधून बाहेर पडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा. पंकजा मुंडेंना काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांची खुली ऑफर. संजय राऊतांनी जयकुमार गोरेंवर केलेल्या शिवराळ टीकेवरून राजकारण तापलं. गोरेंनी मला ओळखायचं देखील नाही, अन्यथा अडचणीत येतील. राऊतांचा इशारा. कोण संजय राऊत, मी त्यांना ओळखत नाही, गोरेंनी टोला लगावला होता. उद्धव ठाकरेंच्या समक्ष पदाधिकाऱ्यांच्या 2 गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची. मातोश्रीवर ठाणे कल्याणच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतला प्रकार. एक तरुण आंदोलनामधून मोदींना आव्हान देतो आणि तुम्ही आपापसात भांडताय. ठाकरे संतापली. सिद्धिविनायक मंदिरातील दान चोरी प्रकरणातील आरोपी उबाडाचे कार्यकर्ते. ठाकरे सेनेच्या विशाखा राऊतांकडनं चोर कर्मचाऱ्यांची नेमणूक. आमच्यावर शिंतोडे उडवण्याआधी चोर कोण हे राज ठाकरेंनी बघावं. आरोपानंतर सदा सरवणकर यांचा पलटवार. दिल्लीसह इतर राज्यातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या. विद्यार्थी आंदोलनावरून सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर पोलीस कारवाईचे आदेश. 19 ऑगस्टला पुढील सुनावणी. पॅलेट गन आणि एसआयटीच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता. राजकीय पक्ष स्थापन करण्याचा अद्याप विचार नाही, अभिजित दिपकेंची स्पष्ट भूमिका. बुधवारी सीजेपीच्या कोअर कमिटीची महत्वाची बैठक. पुढील अजेंडा ठरवणार. 2029च्या निवडणुकीसाठी शिवसेनेचा मास्टर प्लॅन. जेनझी मतदारांचं नेतृत्व करण्यासाठी योग्य चेहऱ्याची निवड करणार. नव्या 38 कोटी तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिंदेंची रणनीती. नाशिकच्या गोदावरी नदीपात्रात पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढला. गंगापूर धरणातून 3,387 क्युसेक वेगाने गोदावरी नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू. रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या 40 गावांमध्ये भराडी नदीचा रुद्रावतार. गावात पाणी शिरल्यामुळे 58 कुटुंबांचं स्थलांतर. पुरामुळे घरांसह गुरांच्या चाऱ्याचं मोठं नुकसान. शासनाने तात्काळ मदत देण्याची मागणी. मुंबईमधील पाणी कपातीचं संकट दूर होणार. बीएमसी वरिष्ठ अधिकारी आणि जल अभियंता विभागाची लवकरच बैठक. मुंबईच्या जलाशयामधील पाणीसाठा 90% पुढे. पाणी कपात रद्द होण्याची शक्यता. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.